आजची ही मिसा ख्रिस्तवासी नेपोलियन व अल्बिना नुनिस यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी मार्शल डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी झेवियर परेरा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र मरिया जन्मदिन उत्सवाचा नवेनाचा 7वा दिवस प्रभुचरणी अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आज विशेष म्हणजे संत मदर तेरेसा हिचा स्मृती दिन साजरा करीत आहोत. सेवेद्वारे ती देवाशी एकनिष्ठ राहिली, सहनशीलता धारण करून तिनं अखंड मानवजातीची सेवा केली. येशूच्या दुःख सहनाच्या वेळी पवित्र मरीची सहनशीलता आणि एकनिष्ठता ह्या तिच्या सद्गुणावरती किंवा जीवनातील घटनावरती आपण मननचिंतन करीत आहोत. आपल्याला देखील सुखदुःखाच्या वेळी सहनशीलता आणि एकनिष्ठता ख्रिस्तामध्ये धारण करता यावी म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपल्या तंतूंची पापं झालेली आहेत, त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं देवपित्याकडे क्षमा मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमनीती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेव हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आमच्या दुर्बलतेपणामुळे आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ लागतो. त्यावेळी तुझा संतगण आम्हाला मार्गदर्शन करतो. आज आम्ही संत मदर तेरेसा हिचा स्वर्गप्रवेश स्मृती दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत. तिच्या आदर्शामुळे आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे करंतिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुल्लोसला लागू केल्या आहेत. शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा, म्हणजे
तुम्हांपैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निराळेपणा कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतो? तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही जर राजे बनला आहात, तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणास नेमलेल्यासारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तहानेले आणि उघडे वागडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत. आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधारणी करतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांचा केरकचरा असे आजपर्यंत झालो आहोत. तुम्हाला लाजवण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्यांना तो समीप आहे. जे परमेश्वराचा धावा करतात त्यास तो समीप आहे. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपरायण आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या श्रद्धेने त्याचा धावा करतात त्या सर्वांना परमेश्वर समीप आहे. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्यास तो समीप आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो आणि त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्यास तो समीप आहे. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील. सर्व प्राणी मात्र त्याच्या पवित्र नामाला युगानुयुगे धन्यवाद देवोत. प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्यास तो समीप आहे. जयघोष. हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन
हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. एका सब्बात दिवशी येशू शेतामधून जाताना त्यांनी त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. त्या पुरुषांतील कोणी म्हटले, सब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याचकाशिवाय कोणीही खाऊ नये त्या घेऊन त्यांनी कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या? हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो म्हणाला, मनुष्याचा पुत्र सब्बाताचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, क्रूस हा पूर्वीच्या काळी एक अपमानाचं, शापाचं चिन्ह. ख्रिस्ताने त्याचा अर्थ बदलला आणि क्रूस हे तारणाचं, आशीर्वादाचं चिन्ह बनवलं. त्यासाठी त्याला दुःख, यातना, कष्ट सहन करून आपल्या जीवनाचं बलिदान द्यावं लागलं. काल्वरी टेकडीवर त्याने क्रूसाचा अनुभव घेतला. ख्रिस्त दुःख सहन करीत असताना पवित्र मरिया त्याच्या सोबतीला नेहमी होती. आज आपण चिंतन करीत आहोत प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनावेळी पवित्र मरियेची सहनशीलता आणि एकनिष्ठता. अशी एक गोष्ट सांगितली जाते. एक मुलगी बागेमध्ये फिरत होती. त्या बागेमध्ये तिला एक सुंदरसं फूल दिसलं. तिला ते फूल फार आवडलं. त्याचा सुगंध अतिशय चांगला होता. तो ती घेऊ लागली. जवळ जाऊन ते फूल हुंगू लागली. किती सुंदर फूल, ती म्हणाली मोठ्याने. फुलाकडे नजर लावत असताना तिची प्रिय बंधूंनो नजर खाली जमिनीकडे गेली. तेथील जमीन अगदी वाईट दिसली. अशा घाणेरड्या मातीमध्ये या फुलाचं रोपटं आहे हे पाहून ती म्हणाली, किती वाईट आहे. एक सुंदर फूल ह्या घाणीत. तिने ते रोपटं मुळासकट हळूवार उपटलं आणि शेजारीच एक पाण्याचा नळ होता. तिथं त्या नळावर नेलं आणि ते रोपट्याला लागलेला मुळाला चिखल धुतला आणि ते रोपटं तिने कोरड्या जमिनीवर नेऊन ठेवलं. लवकरच ते फूल कोमेजलं. रोप वाळून गेलं. हा प्रकार त्या बागेच्या माळेदादाने पाहिला आणि तो तिला येऊन म्हणाला, तू या रोपट्याची वाट लावली, ते मेलेलं आहे. पण ती आतबीनं म्हणाली, माळीदादा हे रोपटं घाणीत होतं, मला ते आवडलं नाही. ती मुलगी माळीदादाला म्हणाली. त्या माळीदादा म्हणाला, मी मुद्दाम ते रोपटं खत पाणी घालून त्याच्या बुडाशी असा चिखल केलेला होता, किंबहुना माती ओली केलेली होती. प्रिय बंधुभगिनींनो, जीवनामध्ये आपल्याला देखील जर जीवन चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर आपल्याला दुःख, कष्ट, यातना सहन केल्याशिवाय ख्रिस्तामध्ये एक चांगलं जीवन जगता येत नाही. प्रभू ख्रिस्ताने आपल्या मानवजातीच्या तारणासाठी त्याचा
चांगला अनुभव घेतला आणि त्याच्यातूनच आपल्या प्रत्येकाला त्याने प्रेरणा दिलेली आहे. अनेक संत याची निर्मिती झालेली आहे. संत मदर थेरेसा हिची आपण स्मृती साजरी करीत आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनो या मदरांना डोळ्यादेखत पाहिलेलं आहे जिवंतपणे. तिने गोरगरिबांची सेवा केली. तिच्यामध्ये सहनशीलता होती, एकनिष्ठता होती. आज आपण पवित्र मरीच्या दुःख सणाच्या वेळी तिची मरीची सहनशीलता आणि एकनिष्ठता याच्यावर चिंतन करीत आहोत. प्रभू ख्रिस्त ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला दुःखाच्या वेळी तिनं सहनशीलता धारण केली. कोणत्याही प्रकारची कुरकुर किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार देवपित्याला तिने केली नाही. ख्रिस्ताला तिचा पुत्र म्हणून संबोधित असताना त्याच्याकडे देखील तिने गाऱ्हाणं केलं नाही. जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये ती टवटवीत राहिली आणि इतरांना टवटवीत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत गेली. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मरीच्या जीवनामध्ये अनेक सद्गुण होते. त्या सद्गुणामध्ये महत्त्वाचा सद्गुण सहनशीलता ती धारण करूनच जगली आणि त्याद्वारे ती नम्र होऊन देवाची माता बनली. प्रिय बंधुभगिनींनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण देखील सहनशीलता पाळत आहोत. आपल्याला देखील देवाचा अनुभव घेण्यासाठी आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी जे गव्हर्नमेंटने आणि ख्रिस्त सभेने नियम घालून दिलेले आहेत अगदी सहनशीलतेने काटेकोरपणे पाळत आहोत आणि त्यामुळेच आपण आरोग्यात आहोत. कारण ख्रिस्ताच्या दुःखामुळे आणि त्याला बसलेल्या फटक्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, हे अबाधित राहणार आहे. दुसरं म्हणजे ती एकनिष्ठता मरीची वाखाणण्याजोगी आहे. मदर तेरेसाने देखील एकनिष्ठता ठेवली. तिने देवशब्दावर विश्वास ठेवून आपलं दररोजचं काम एकनिष्ठेने केलं. कितीही संकट आली, किती दुःख आली, किती याचना आल्या, किती वादळ आली, तरी त्या वादळाला संत मदर तेरेसा डगमगली नाही. पवित्र मरीने देखील तोच अनुभव अखंड मानवजातीपुढे व्यक्त केलेला आहे. ज्यावेळेला गब्रिएल देवदूताने तिला निरोप दिला त्यावेळेला ती म्हणाली, पहा मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत हो, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ती देवशब्दाशी एकनिष्ठ राहिली, आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिली. तिने बाळ येशूचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला. बाळ येशू सणाच्या दिवशी मंदिरात हरवलेला असताना ती त्याचा शोधामध्ये एकनिष्ठ राहिली आणि शेवटपर्यंत काल्वरी टेकडीपर्यंत एकनिष्ठतेने ख्रिस्ताला सोबत दिली. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या देखील जीवनामध्ये एकनिष्ठता महत्त्वाची आहे. पतीपत्नीने एकमेकाबरोबर एकनिष्ठ राहणं, मुलाबाळानं आईवडिलाबरोबर एकनिष्ठ राहून जे आईवडील आपल्या भल्यासाठी सांगतात ते करणं, शाळेत कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी अभ्यास किंवा कोर्सेस करत असताना जे आपले शिक्षक आहेत, जे आपले मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शिकवणीशी आपण एकनिष्ठ राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. प्रिय बंधुभगिनींनो, जी व्यक्ती ख्रिस्तामध्ये, मग ते दुःख असो, आनंद असो, संकट असो, सुख असो, परिस्थिती आरोग्यदायक असो किंवा परिस्थिती ही वेगळी असो, परंतु याचं दुःख सहन करत असताना आपण मरिया मातेप्रमाणे, संत मदर तेरेसाप्रमाणे सहनशीलता धारण करायला हवी, एकनिष्ठ राहायला हवं. त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज नवीनाचा 7वा दिवस. आज आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. हे प्रभो, तो जीवनाचा जीवनदाता आणि उगम आहेस. तो जीवनाचा आरोग्यदाता आहेस. ही जी महामारी आमच्या पुढ्यामध्ये ठाकलेली आहे, त्या महामारीमध्ये आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवून जे दुःख आम्हाला घरात बसून
पचवावं लागतं. ते सहनशीलतेनं आणि तुझ्या शब्दाशी एकनिष्ठ राहून पचवता यावं आणि त्याच्यातून आम्हाला आरोग्याचा अनुभव घेता यावा. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे, मनुष्याचा पुत्र हा सब्बाताचा प्रभू आहे. या प्रभूच्या सान्निध्यात आपण सहनशीलता व एकनिष्ठता धारण करून आपलं जीवन जगण्यासाठी तयार आहोत का, याच्यावर आज चिंतन करूया आणि त्याचं उत्तर आपल्याला प्रभू परमेश्वराकडून होय मिळावं म्हणून आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आमेन. माझ्या बंधुभगिनीनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद असेल, दया करुणी विनंती आमची ऐक प्रभू. ख्रिस्ताच्या प्रेमाने प्रेरित होऊन ख्रिस्ताची ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व डिकन्स यांना सामाजिक व आध्यात्मिक कार्य करण्यासाठी चांगले आरोग्य व परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दया करुणी विनंती आमुची ऐक प्रभू. देशाच्या राज्यकर्त्यांनी आपला देश एक कुटुंब आहे असे मानून सर्व लोकांना समान न्याय द्यावा व देशाची सर्वांगीण प्रगती साधावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दया करुणी विनंती आमुची ऐक प्रभू. देव आपल्या ठाई शब्द पेरतो, तो आत्मसात करून देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहून जीवनात येणाऱ्या वादळ वाऱ्यांना न डगमगता एकमेकांना सहकार्य करण्यास आपल्याला प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दया करुणी विनंती आमुची ऐक प्रभू. पवित्र मरियेच्या गुणांचे अनुकरण करून पवित्र व सेवाभावी जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून आपण मोतमाऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. दया करुणी विनंती आमुची ऐक प्रभू. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. शिक्षकांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यास परमेश्वराने प्रेरणा द्यावी. संत मदर तेरेसाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्याप्रमाणे सेवाभावी कार्य करण्यास प्रेरणा लाभावी. सर्व लहान बालके व तरुण तरुणींना प्रभू शब्दाची गोडी लागावी. धर्मग्रामातील भाविकांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. कोरोना महामारीपासून आपले संरक्षण व्हावे व प्रतिबंध लस लवकरात लवकर आपल्यापर्यंत येण्यासाठी परदेशात वास्तव्य करणाऱ्या बांधवांचे परमेश्वराने संरक्षण करावे. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळावी. आजारी बांधवांना आरोग्यदान लाभावे. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, संत मदर तेरेजा हिच्या स्मृतीसाठी आम्ही हे बलिदान तुला अर्पण करीत आहोत. त्याद्वारे तुझ्या लोकांना ऐक्य व शांतीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान हा तुझा सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळे ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांचे या जगांतील जीवन तू आमच्यासमोर एक आदर्श म्हणून ठेवला आहे. आमचा त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचं मैत्रीचं नातं जोडलेलं आहे. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती आणि संरक्षण देतो. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे त्याच्या सार्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी तो आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सर्वदूत, महादूत आणि स्वर्गांतील सर्व संतगण ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
मरणांतूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तू आम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत मदर तेरेसा व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपल्या प्रत्येकाच्या अंगी सहनशीलता आणि एकनिष्ठता वाढीस लागावी, म्हणून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण मोठ्या श्रद्धेनं एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य आम्हामध्ये येवो, जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य.
प्रभो तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आज आम्ही संत मदर तेरेसा हिचा सन्मान करतो. ह्या सणाच्या दिवशी आम्ही सेवन केलेल्या पवित्र साक्रमेंतामुळे आमचं शरीर व आमचं मन पवित्र कर आणि तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगलपाठ उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजाऱ्यांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपला हेतू सांगूया. आमच्याकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहेस. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलंस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.